बरोबर बरेच जण आहेत. हा, कदाचित याचा कुठेतरी सुवर्णमध्य काढता येऊ शकतो का, ज्याच्यामध्ये मुलींनीही थोडंसं, म्हणजे जी एक मेंटॅलिटी असते की मग आपल्यापेक्षा जास्त संपत्ती असलेला किंवा जास्त पगाराचाच मुलगा असला पाहिजे, त्याचाही उलटा विचार करणं मुलींनाही गरजेचं नक्कीच आत्ताच्या काळात आहे. नक्कीच प्रियदर्शनी, पुन्हा एकदा त्या भार मुलींनीही घ्यायला हवा. जसं प्रोव्हायडिंगची काय जबाबदारी ही मुलींनीही घ्यायला हवी. आणि तितक्या खंबीर आत्ताच्या मुली आहेत, तर आपण फक्त एम्पॉवरमेंट म्हणतो पण नक्कीच. आणि त्यामध्ये सामाजिक जो भाग आहे त्याच्यावरती परत येणार आहे. पण पुन्हा एकदा तुपकर सर तुमच्याकडे येते की या सगळ्या परिस्थितीमध्ये आता तोडगा काय आहे, कारण तुम्ही म्हणालात की सामाजिक पातळीवरती असण्यापेक्षा सुद्धा खरं तर गावाच्या बाबतीमध्ये हा डेव्हलपमेंटल प्रश्न जास्त आहे. मुलं शहराकडे जाऊन पुन्हा गावात येतात आणि विविध प्रश्नांमध्येच अडकतात. याऐवजी काही वेगळं करता येऊ शकतं का, जेणेकरून तोडगा गावातच निघू शकेल? आपण म्हणजे ही समस्या इतकी कॅज्युअली बोललं जातं, एवढी कॅज्युअल किंवा एवढी सहजवाली समस्या नाहीये. आज आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरतो तर प्रत्येक गावात 100 200 250 पोरं बिना लग्नाचे आहेत. तुम्ही फक्त कल्पना करा की 5 वर्षानंतरचं चित्र काय राहील. 5 वर्षानंतर टोळ्याच्या टोळ्या गावात तयार होतील, हे पोरं फ्रस्ट्रेट होतील आणि यांच्या फ्रस्ट्रेशन मधून काय बाहेर येईल ते सांगता येत नाही. आता याला दुसरं कारण असं आहे की सेल्फ डिटर्मिनेशन करून स्त्रीभ्रूण हत्या करणं आणि मुलींचं समाजातलं प्रमाण जे कमी आहे, हे पण याला एक दुसरं दुय्यम कारण आहे या सगळ्या विषयामध्ये. सेल्फ डिटर्मिनेशन आणि स्त्रीभ्रूण हत्या कुठं होते, तर ही जास्तीत जास्त शिकलेल्या लोकांमध्ये होते. तुम्ही गाव खेड्यात जा किंवा शहरापासून रिमोट गावांमध्ये जा, तिकडे त्याचं प्रमाण फार कमी आहे. पण सुशिक्षित लोकांमध्ये मुलींचं गर्भात मारण्याचं प्रमाण जास्त आहे. हे पण त्याला कारणीभूत आहे. पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी असं होतं, आता उत्तम नोकरी मध्यम व्यापार कनिष्ठ शेती झालेली आहे. शेती फायद्याची करणे, जसं एखादा कारखाना उभा करण्याला सरकार त्याला सगळ्या सुविधा देतं, त्याला पाणी देतं, वीज देतं, त्याच्या उत्पादनाला प्रोडक्शन कॉस्ट लागून काहीतरी नफा त्याला मिळतो, तसा शेती हा उद्योग आहे. आणि या उद्योगाला पूर्णवेळ वीज, पूर्णवेळ सिंचन, नवं तंत्रज्ञान आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणं आणि शेती फायद्याची होणं आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावला की बरोबर ह्या शहरी पोरी सुद्धा आमच्या दिशेनं प्रवास करतील. लक्षात ठेवा, हे एक दिवस म्हणणं सोपं आहे की शेतकरी नवरा कर, पण आयुष्यभर शेतात मरमर करावी लागते, खपावं लागतं आणि हातात काहीच पडत नाही. आणि नवरा गळफास घेतो तेव्हा त्या मुलीला जीवन काढणं खूप कठीण जातं. आणि हे जेव्हा आम्ही डोळ्याला बघतो तेव्हा आम्हाला वाटत नाही की आमची बहीण शेतकऱ्याच्या घरात द्यावी. शेती फायद्याची करणं आणि शेतीचं आर्थिक स्तर उंचावणं हे सगळ्यात महत्वाचं त्याला कारण आहे. आणि इंडिया भारतातली दरी कमी करून इंडियाच्या बरोबरीत भारताला आणण्याचा प्रयत्न जेव्हा होईल आर्थिक बाबतीमध्ये, तेव्हा या सगळ्या पोरी शेतकऱ्याशी लग्न करतील. लक्षात ठेवा, नाही तर आज परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 4,000 रुपये पगार महिन्याचा चालतो, शिपाई चालेल आम्हाला, आम्ही त्याच्या घरात पोरगी घेऊ. आता दुसरं ग्रामीण भागात काय झालंय की पोरं लग्न होत नाही म्हणून कंपन्यांमध्ये जातात, तिकडे पगार असतो 5,000, गावात 7,000 आणि लग्न झालं की पुन्हा 6 महिन्यामध्ये सगळं चंबू कपाळ गुंडाळून गावाकडे येतात. ही सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेती फायद्याची करणं आणि याला सरकारचं धोरण कारणीभूत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. शिशुपाल, या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी शहरी बाबतीमध्ये शहरी लोकांचा आणि काही अंशी सर्वसमावेशक पातळीवरती माध्यमांचा सुद्धा जो आउटलुक आहे तो थोडासा जास्त सामाजिक आहे आणि शेती या विषयावरती तितकासा लक्ष न देणारा किंवा डेव्हलपमेंट या विषयावरती नाही, असं वाटतं का कधी तुला? मी रविकांत सर, प्रियदर्शी दोघांचं ऐकलं आणि मला जे वाटतं ना की हे कुठे थांबू शकतं किंवा कुठल्या बॉक्समध्ये आपण याच्यावर सोल्युशन काढू शकतो, तर हे तुम्हाला एका सामाजिक चळवळीतच जावं लागणार आहे. कारण आता आपलं राज्य, जसं रविकांत सरांनी सांगितलं की या बॉक्समधनं आपण जातोय की आपलं 60% आजही महाराष्ट्र ग्रामीण महाराष्ट्र आहे, 40% महाराष्ट्र शहरी महाराष्ट्र आहे. या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आपल्याला एक सुवर्ण मध्य दुवा आणावी लागेल. दुसरं, मुलींच्या असो किंवा मुलाच्या असो, दोन्ही फॅमिलीजमध्ये दोन्ही कुटुंबांनी आपलं पाल्य वाढवत असताना त्याच्यावर त्या लेवलचे संस्कार करत असताना आपल्या होणारा जावई असो किंवा सून असेल त्यांच्या फॅमिलीकडचे एक्सपेक्टेशन सुद्धा आपल्याला ते ठरवूनच घ्यावे लागणार आहे. हे काय एका दिवसात, एका आठवड्यात, एका वर्षात होणारं नाहीये. नक्कीच याला एक चांगली चळवळ व्हावी लागेल, त्यातूनच ते होईल. आणि पहिलं जसं हुंडा पद्धत होती किंवा त्याचं एवढं सगळं गवगवा झाला आणि सगळं झालं, आपण बघितलं किती दशकं लोटली आपल्याला त्या जागेतनं बाहेर पडायला. नक्कीच शिशुपाल, त्यामुळे एक खूप मोठी चळवळ उभी करावी लागेल आणि सातत्याने लढावं लागेल या संपूर्ण परिस्थितीच्या विरोधात. हे खरं प्रियदर्शनी, जाता एक शेवटचा प्रश्न तुला. आत्महत्या हे खूप
टोकाचं अशा पद्धतीचं पाऊल आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काउन्सिलिंगची गरज, याबद्दल तू काय म्हणशील? अगदी थोडक्यात उत्तर दे. सामाजिक काउन्सिलिंग गावामध्ये अर्थात याची गरज आहे. मला वाटतं मेंटल हेल्थ बद्दल आपण जितके शहरात अवेअर आहोत तितकं त्याहून जास्त गावाला त्याची गरज आहे. आणि विशेषतः आत्महत्येची कारणं खूप वेगवेगळी आहेत. आता हा सगळा ह्या चर्चेमधला एक त्याला सोल्युशन मिळणं हे खरं तर खूप कठीण आहे. पण जसं आपण म्हणतोय की छोटी छोटी पावलं घेत आपापल्या इंडिव्हिज्युअल स्तरावरती आपण जितकं काही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतो, अवेअर असू शकतो, तेवढंच करू शकतो. सो पण डेफिनेटली गावी याची गरज आहे. आणि ते समुपदेशन जास्तीत जास्त पोहोचेल आणि दबाव तरुणांवरचा तरी निदान कमी करता येईल आताच्या घटना, असे प्रयत्न होतील अशी आपण आशा करूया. धन्यवाद तुम्ही तिघही चर्चा करण्यासाठी आलात त्याबद्दल. थँक्यू. यानंतर सगळ्यात पोल सेक्टरला आणि लगेच पाहूयात की महाराष्ट्राने या संदर्भात कौल काय दिलेला आहे.